माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडूनही मंजूर। माणिकरावांच्या जागी कधी आणि कुणाला संधी मिळणार याची उत्कंठा। राष्ट्रवादी दावेदारांची संख्या वाढली। नाशिकमधील शासकीय सदनिकांच्या गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना शिक्षा। शिक्षेवर स्थगितीसाठी कोकाटेंची मुंबई उच्च न्यायालयात धाव। आज सुनावणी। न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष। शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत महाविकास आघाडीकडे 22 जागांची मागणी करणार अशी सूत्रांची माहिती। मुंबई प्रदेशची आज शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक। मुंबईत 2017ला शिवसेनेनं जिंकलेल्या सर्व 84 जागा देण्यास भाजपचा नकार। भाजपचा मात्र सर्व 82 जागांवर ठाम दावा। शिंदेंच्या शिवसेनेला हव्यात 125 जागा। कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेकडून काँग्रेस आणि मनसेला खिंडार। माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। कल्याण डोंबिवलीत महायुतीच जिंकणार, शिंदेंना विश्वास। युती जाहीर झाल्यानंतर राज्यात ठाकरे बंधूंच्या 6 ते 7 संयुक्त सभा घेण्याचा विचार। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये सभा होण्याची शक्यता। राज उद्धव ठाकरेंची सभा घ्याव्यात, मनसैनिक आणि शिवसैनिकांची मागणी। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आज जाहीर सभा। एप्स्टाईन फाईल्समुळे भारतात राजकीय भूकंप होण्याची शक्यता। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी उल्लेख केलेली एप्स्टाईन फाईल आज अमेरिकेत उघडली जाणार। भाईंदरमधील तलाव रोड परिसरात बिबट्याचा वावर। 3 जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी। मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वेळा अमावस्येचा सण। शेतात वनलक्ष्मीची पूजा आणि वनभोजनाचा आनंद। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली शेवटची आणि 5वी T20 मॅच आज। 2-1 ने आघाडी घेतलेल्या भारताला मालिका विजयाची संधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।